श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्ये नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरी यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीय गगनचंदं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मक्षेत्र सुवासवंदन कथा टोपी चमाला दंडकमंडूळ कटाक रक्षक तरुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुष लोकपाल सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी कोणालय भक्तजन ताराय अनंत रूपे नटलाय तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझी रूपे नटलासी करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि दैविता तुझी समर्थानेचे जंगम आणि स्थिर तुझ आपले समग्र तुझ लागी आदीमध्ये अग्र कुठे नसे पाहत असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेष वेदांचे ही तर्कशास्त्रे शास्त्रातही नाव रे विष्णू शंकर एकंदरे कुटीत झाले सर्वे मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती शस्त्रमुखी निश्चिती षडला खाती वनिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावी मच्छी समर्था कृपा कंटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावी। आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून ही लोकी सौकी दोन्ही परलोकी साधन करा दृष्टावो सागर याचे पावा या पहिले तीर तन्मान तणी साचार प्राप्त हो मजला आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती उली नाना न बाधत तुझ्याकडून किती वर्णू आपले गुण द्यावे मग सुख साधन अनंतिमी निरसून ज्ञानाकर हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसो व्रतभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त असो व्रताविषयाची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम जो भगवत व्यवहारी वर्तता नो प्रव्राती चिंता अंगी न यावी असत्य त्या सत्यविजय सर्वदा प्राप्त वर्गाचे शोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्थ असो निया संसारात प्राचीनतो नाममृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मजलाय करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अटाई वर्ता मीपणाची नसतेची करता आणि करिता तुझे एक स्वामीनाथा माझी अटाई वर्ता मीपणाची नसतेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। एक माळ श्री स्वामी समर्थ 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 गुरुमाऊली की। श्री स्वामी चरित्र सार अमृत अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ येथील रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होता अक्कलकोटी वास केले
केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीती नोकरीने. कोकण प्राप्ती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयाची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माताबंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके स्वामी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान तया सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरवयासी. द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूसी भट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही वया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मालक लिहून देतो पेढीवरी. अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत्यकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थ तयाशी शिव राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. आणखी मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थ तयावेळी त्रिवर्गाजवळ बोलवले. तिघासी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतिते ते यथा गच्छति सागरमय. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक. इंदमेव शिव इंदमेव शिवम इंदमेव शिवम इंदमेव शिव. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले ते समर्थाते. ते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तया लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ तयाप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेवले. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपनी जोळी समर्थ तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केले सत्वरी. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपले संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लोटविता तारा नामे त्यांची कांता. तीही करी बहुत आकांता घेत ऊर बडवूनी. विनविते जोडूनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडूनी द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेचे उत्तर ऐकून या स्वामी कुमार. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामठीपुरात त्या समी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः.
मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्न स्वामी सुत नेणती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे व्रत ऐकूनी दुःख केले अनिवार्य निज मातेचे शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकार स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगूनी त्याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणूनी त्यासमी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करूनी पोटी दर्शनाला उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसोनी देती उत्तर यासी पिशाच लागले थोर माझे दूर नयेची असे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचा उपदेश झाले मठ होता कामटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीनी तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी स्वतः परित्याच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलेसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदे नाना चित्ती प्रेमानंद चरण वंदती स्तवन करीती तयाचे स्वामी सुत तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहुनिय स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे स्वामी सुत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी करुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही तयाप्रती मनातील खूण सांगती ऐकून जन चकित होती वर्णती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विण तोन सेवी उदक अन्न ऐसे दिवस झाले 3 निरहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुणा रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवेकरासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी त्या साधू ते मंदरी प्रार्थनीया आणावे पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताच्या मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी कर पिरविला मुखावरुनी हस्ती धरोनी उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन पायी खडावा घालोनी प्रेमे रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विण कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे गाई मी आजाणले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू हे निश्चिती चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरिती मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग
तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध्य आणावे. परिसुत तया सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटा आला नाही. दिवसेदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोललेले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडविकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बसले स्थान करून परिगंध न लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती. रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीते आकांता. तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाईने अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलले काय समर्थाते. सुत आपला भक्त असोनी अकाली पावला का मरण. मग स्मरती हे जे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उद्धले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळेचे मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार अवतरला बहुदृस्त. धन्य धन्य ते स्वामी कुमार अवतरले बहुदत्ती दृस्त. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. भाविक भक्त परिसोत सप्तम दशमोध्याय गोडहा. श्री भगवानाचरणा अर्पणस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असती सांप्रत्य. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्यासमी मोरपाखरासी. अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आमासी. याचा अर्थ कोणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालले. काकूबाईंनी तयासी आणवले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखवले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाल यासी. आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाची झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजे गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनर्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी. पुढे सेवे करायस सांगती त्यासी मुंबईसी पाठवती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी कफनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीची चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता. न रुचे चिंता त्याची या.
न रुचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठवले. समर्थ अशा सम्यासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुक्यासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चल आणूनी सत्वरी धरा म्हणती तयावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याची चिंता हृदय प्रकटल्या ज्ञानसविता अज्ञान गेले लयाते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादासी पाहुनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्था दादा प्रति वेड कचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या श्री ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटील आम्हासी तेच करू या समयाची व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकला आपण मारून इतकेची पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला कोडा माझे सत्वर काकूबाईनी आकंत करुनी मांडला अनर्थ नाना उपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थ तयावेळी समी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी कपनी जोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवती भिक्षेशी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकच कौतुक मांडले. दादासी जवळ बोलवले काय सांगितले तयासी अनुसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. बाई ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतःकरणी म्हणे तुची हे करणी लोका उपवाद कारण ऐकूनी मातेची उक्ती दादा तिच प्रती बोलती ऐक सुखे तुच गमवती माते आजपासून पुत्राचे ऐकूनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस गेल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालवली. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा प्रेमळ परिसोत अष्टम दशमोऽध्याय. गौडः श्रीरस्तु शुभं भवतु.